मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज स्टडी करत आहोत. त्यापैकी 3 प्रॉपर्टीज आपण स्टडी केलेल्या आहेत. पहिली लोअरिंग इन वेपर प्रेशर, सेकंड बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन, थर्ड फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन, and today we are going to see fourth qualitative property of non-electrolyte solution, which is osmotic pressure. ऑस्मोटिक प्रेशर स्टडी करण्यासाठी आपल्याला ऑस्मोसिस ही प्रोसेस आधी स्टडी करावी लागेल. ऑस्मोटिक प्रेशरसाठी ऑस्मोसिस म्हणजे काय हे आपण बघूया. ऑस्मोसिससाठी आपण स्वतंत्र 2 उदाहरणांचा विचार करणार आहोत. एक आहे भिजवलेले बेदाणे. हे मी काल रात्रभर भिजवलेले आहेत. ते आता असे दिसतात, जवळजवळ द्राक्षांसारखा त्याचा आकार झालेला आहे. हे असं का झालं तर त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स एंटर झाले. वॉटर इज नथिंग बट सॉल्व्हंट. आणि इथं ते द्राक्षाचं कवरिंग आहे किंवा बेदाण्याचं कवरिंग आहे, इट ऍक्ट ॲज मेम्ब्रेन. याला सेमी परमिएबल मेम्ब्रेन असं म्हणतात. या सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून फक्त आणि फक्त वॉटर मॉलिक्युल एंटर होतात आणि त्यामुळेच इथं पाणी आत जाऊन द्राक्षांचा आकार बेदाण्यांना मिळालेला आहे. या प्रोसेसला ऑस्मोसिस असं म्हणतात. आता हेच द्राक्ष परत जर सुकत ठेवले तर त्याचा परत त्यातून फक्त आणि फक्त वॉटर मॉलिक्युल बाहेर पडतात, ओनली सॉल्व्हंट मॉलिक्युल बाहेर पडतात. आणि असं जे मेम्ब्रेन आहे याला सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणतात, जे फक्त सॉल्व्हंट मॉलिक्युलला अलो करतं बाहेर जायला किंवा आत यायला. या प्रोसेसला ऑस्मोसिस असं म्हणतात. असंच एक दुसरं एक्झाम्पल आपण बघतो इथं. हे आहे कैरीचं लोणचं. तुम्ही सुरुवातीला या कैरीच्या फोडी बघितलात तर त्या सुरुवातीला थोड्याशा मोठ्या होत्या आणि ह्या मात्र आता श्रिंक झालेल्या आहेत. मग हे नेमकं कसं काय तर हे ऑस्मोसिस मध्ये आपण डिटेल बघणार आहोत. इथे या ऑस्मोसिसच झालेलं आहे. सॉल्व्हंट मॉलिक्युल आता मात्र कैरीच्या फोडींमधून बाहेर आलेले आहेत, त्यामुळे त्यांचा आकार श्रिंक होतो आणि त्यामुळे ते आकाराने लहान दिसतात. आपण आत्ताच 2 उदाहरणं बघितली, भिजलेले बेदाणे आणि कैरीचं लोणचं. याच्यामध्ये जी प्रोसेस होते इट इज नोन ॲज ऑस्मोसिस. आता या ऑस्मोसिस या प्रोसेससाठी काही गोष्टींची आपल्याला इथं गरज आहे, त्या समजावून घेणे आवश्यक आहे. त्यातली एक गोष्ट मी उल्लेख केला होता, त्याच्यामध्ये इट इज सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेन. हे मेम्ब्रेन नेमकं काय आहे बघा. या मेम्ब्रेन मधून फक्त सॉल्व्हंट मॉलिक्युलच आत बाहेर करू शकतात, सोल्यूट मॉलिक्युल आत येणार नाहीत. याचे होल्स जे आहेत ते सॉल्व्हंट मॉलिक्युल येण्या इतकेच असतात, त्याच्यापेक्षा मोठे म्हणजे सोल्यूट मॉलिक्युल एंटर होऊ शकत नाही. अशा मेम्ब्रेनना सेमी परमिएबल मेम्ब्रेन असं म्हणतात. द मेम्ब्रेन विच अलो ओनली सॉल्व्हंट मॉलिक्युल टू एंटर or pass through it known as semi-permeable membrane. Now we go to osmosis. Osmosis होताना आता आपण कंडिशन बघितली, पाण्यात बेदाणे भिजत घातले आणि त्यातून पाणी बेदाण्यांमध्ये आत एंटर झालं. तर दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघितलं कैरीच्या लोणच्यामध्ये मात्र कैरी मधून बाहेर आले. मग नेमक्या ह्या 2 कंडिशन काय तर बघा, हा फ्लो ठरलेला असतो, म्हणजे सॉल्व्हंट मॉलिक्युलचा फ्लो नेमका कोणत्या दिशेनं होतो त्याची डिरेक्शन बघायची आपल्याला. डायरेक्शन ऑफ सॉल्व्हंट फ्लो मी डायग्रामॅटिकली इथं दाखवते. आपण समजा एक कंपार्टमेंट घेतले विच इज सेपरेटेड बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन. दिस इज सेमी परमिएबल मेम्ब्रेन. एका साइडला सॉल्व्हंट मॉलिक्युल आहेत, सॉल्व्हंट आहे, हियर सॉल्व्हंट इज देअर. आणि एका बाजूला मात्र त्याचं सोल्युशन आहे, सॉल्व्हंटचं सोल्युशन इथं आहे. सुक्रोज किंवा ग्लुकोज ऍड केलेला आहे समजा. दिस इज solution of sucrose or glucose.
तर अशा वेळी सॉल्व्हंटचा फ्लो हा आपल्याला सॉल्व्हंटच्या बाजूनं सोल्युशनच्या दिशेने गेलेला दिसतो, सॉल्व्हंट कडून सोल्युशनच्या दिशेने. आणखीन एक एक्झाम्पल कन्सिडर करूयात. याच्यामध्ये पण आपण एक कंटेनर घेतले which is separated by semi permeable membrane, आणि इथं आपण दोन्हीकडेही सोल्युशन घेतले, मात्र याची स्ट्रेंथ डिफरंट आहे. स्ट्रेंथ इज डिफरंट. इथं आहे हे डायल्यूट सोल्युशन आहे आणि इथं कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे. अशा कंडिशन मध्ये सॉल्व्हंट मॉलिक्यूलचा फ्लो हा डायल्यूट सोल्युशन कडून कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कडे होतो. अँड धिस इज ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस इज flow of solvent molecule through semi-permeable membrane from dilute solution to concentrated solution or from solvent to solution. This is known as osmosis. Osmosis आपण डेफिनेशन बघितली. एक एक्सपेरिमेंट सेटअप द्वारे नेमकं ऑस्मॉसिस कसं होतं हे आपण आता डिटेल बघणार आहोत. एक्सपेरिमेंट सेटअप कसा केलाय बघा. एक कंटेनर घेतले ज्याच्यामध्ये सॉल्व्हंट, सपोज वी टेक वॉटर. याच्यामध्ये एक थिसल ट्यूब विच इज फिक्स्ड विथ सेमी परमिएबल मेम्ब्रेन ॲट ब्रॉड एंड. थिसल ट्यूबच्या ब्रॉड एंडला सेमी परमिएबल मेम्ब्रेन बांधलेला आहे. ही थिसल ट्यूब आहे आणि याच्यामध्ये जे सोल्युशन घेतले ते समजा शुगर सोल्युशन. फॉर एक्झाम्पल वी टेक शुगर सोल्युशन. ॲक्वियस सोल्युशन आहे. वॉटर त्याचा सॉल्व्हंट आहे. इथं सोल्युशन आहे. थोडं सोल्युशन इनिशियली घेतलेलं आहे. हळूहळू काय होईल बघा. अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ ऑस्मॉसिस, फ्लो, स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन स्टार्ट. इथं हळूहळू सॉल्व्हंट मॉलिक्यूल या थिसल ट्यूब मध्ये एंटर व्हायला सुरुवात होतात आणि ही तुम्हाला लेवल हळूहळू वाढत जाते. ही लेवल वाढते पण असं होत नाही थोड्या वेळाने की पूर्ण फ्लो भरलाय आणि थिसल ट्यूबच्या इकडून पाणी बाहेर येते, असं होत नाही. ॲट सर्टन पॉइंट इट गेट स्टॉप. एका ठराविक पॉइंटला इथं हे स्टॉप होतं. परत सॉल्व्हंट मॉलिक्यूल जे आहेत ते सोल्युशन मधून सॉल्व्हंट कडे एंटर व्हायला सुरुवात होतात. या दोघांचा जो फ्लो आहे एंट्रिंग फ्रॉम सॉल्व्हंट टू सोल्युशन अँड फ्रॉम सोल्युशन टू सॉल्व्हंट इट बिकम्स इक्वल. रेट ऑफ पॅसेज ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल फ्रॉम सॉल्व्हंट टू सोल्युशन अँड सोल्युशन टू सॉल्व्हंट इट बिकम्स exactly equal, which is known as equilibrium, and at equilibrium the solvent flow stops. आता इथं नेमकं असं का झालं तर इथं हे जे वॉटर कॉलम तयार झाले याच्यामुळं हायड्रोस्टॅटिक प्रेशर निर्माण होतं. हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज फॉर्म ड्यू टू विच फ्लो ऑफ सॉल्व्हंट स्टॉप. And this is known as osmotic pressure. Osmotic pressure is hydrostatic pressure applied on solution side which stops flow of solvent. This is known as osmotic pressure. Osmotic pressure वरून solution चे 3 टाइप होतात. पहिला आहे आयसोटोनिक. आयसोटोनिक सोल्युशन. समजा आपण 0.1 मोलर सुक्रोज सोल्युशन घेतलं आणि 0.1 मोलर युरिया सोल्युशन घेतलं. दोघंही सेम ऑस्मोटिक प्रेशर एक्झर्ट करतात म्हणून ह्या दोघांना आयसोटोनिक सोल्युशन म्हणतात. The solutions which exert same osmotic pressure
known as isotonic solution. The solutions with same osmotic pressure known as isotonic solution. पुढचा टाइप आहे हायपरटोनिक. हायपरटोनिक आणि हायपोटोनिक आपण साइड बाय साइड डिफाइन करणार आहोत, कारण एकमेकांशी कंपेअर केल्याशिवाय याची डेफिनेशन सांगता येणार नाही. समजा आपण दोन सोल्युशन घेतली, एक लो कॉन्सन्ट्रेशन आणि एक हाय कॉन्सन्ट्रेशन. अर्थात हाय कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनचा हा ऑस्मोटिक प्रेशर ऑलवेज हाय. Osmotic pressure of high concentration solution is higher than osmotic pressure of low concentration. Now this solution with high concentration is known as hypertonic solution. The solution which has more osmotic pressure than other solution, then this solution is considered as hypertonic solution. And other side, लो कॉन्सन्ट्रेशनचं जे आहे सोल्युशन त्याचं ऑस्मोटिक प्रेशर कमी असणार आहे दुसऱ्या सोल्युशन पेक्षा, म्हणजे ते हायपोटोनिक आहे असं म्हणता येईल दुसऱ्या सोल्युशन पेक्षा. हायपोटोनिक सोल्युशन इज द सोल्युशन whose osmotic pressure is low than other higher concentrated solution known as hypotonic solution. According to osmotic pressure, we can classify solution into isotonic solution, hypertonic solution, hypotonic solution. Solutions with equal osmotic pressure known as isotonic solution. The solution which has large or high osmotic pressure than other solution, then its solution is known as hypertonic solution. The solution with low osmotic pressure than other solution known as hypotonic solution. As in early point, we discussed definition of osmotic pressure. Osmotic pressure is the hydrostatic pressure which stops osmosis of solvent molecule. It is given by formula. आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. तो वॉटर कॉलमचे हाईट, वापरलेल्या सोल्युशनची डेन्सिटी आणि जी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन याच्यावरून आपण ऑस्मोटिक प्रेशर कॅल्क्युलेट करू शकतो. द रिलेशन बिटवीन सोल्युशन्स व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड ऑस्मोटिक प्रेशर इट इज गिवन बाय ऑस्मोटिक प्रेशर इज डिनोटेड बाय लेटर पाय and given by formula N2 RT divided by V. M is where pi is osmotic pressure, N2 pi is osmotic pressure, N2 is number of moles of solute, T is temperature, R is gas constant which is taken in terms of dm cube, atmosphere, Kelvin per mole, and its value is about 0.082. R is taken 0.082 dm cube, atmosphere, Kelvin raised to -1, mole raised to -1. N2 by V we know this is nothing but moles per dm cube, which is nothing but molarity given by letter capital M. Therefore equation 1 becomes pi is equal to M RT, where M is nothing but molarity of solution, number of moles of solute dissolved per dm cube of
solution. R, gas constant, which is taken in terms of dm cube atmosphere. T is temperature and pi is osmotic pressure. This is the relation. From this you can calculate molarity of the solution. If you want to calculate molar mass of solute by using osmotic pressure, we can also calculate molar mass of solute. मोलर मास ऑफ सोल्यूट हेच रिलेशन वापरणार आहोत आपण. मोलर मास ऑफ सोल्यूट आणि ऑस्मोटिक प्रेशर मधलं रिलेशन बघणारे रिलेशन त्याच्यासाठी आपण हे वापरणार आहे पाय इक्वल टू एम आर टी. एम ची व्हॅल्यू आपण घ्यायची आहे. सपोज W2 grams of solute dissolved in V dm cube. V dm cube. M2 is molar mass of solute. Molar mass of solute. Then N2 or M you can calculate. M is equal to W2 divided by M2 divided by V. Put this value in this equation. This is equation number 2. Here same equation is there. Pi is equal to W2 RT divided by M2 V, and from this relation you can calculate molar mass of solute. ऑस्मोटिक प्रेशर ही व्हॅल्यू जर बघितली तर मेजरेबल आहे, लार्ज आहे, इझिली आपण ती मेजर करू शकतो. लार्ज क्वांटिटी मिळताना आपल्याला ती ॲज कम्पेअर टू बॉइलिंग पॉइंट किंवा फ्रीजिंग पॉइंट किंवा लोअरिंग इन व्हेपर प्रेशर असू दे, त्याच्यापेक्षा ऑस्मोटिक प्रेशर इझिली कॅल्क्युलेट करता येतं. इझिली मेजरेबल आहे, लार्ज आहे. त्यामुळे एक्सपेन्सिव्ह जर असतील काही सोल्यूट ज्यांचा तुम्हाला ऑस्मोटिक प्रेशर त्या सोल्युशनचं काढायचं असेल, सॉरी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी किंवा मोलर मास काढायचा असेल तर पाय वापरून हे रिलेशन वापरून ऑस्मोटिक प्रेशर हे रिलेशन वापरून तुम्ही M2 कॅल्क्युलेट करू शकता. As we discussed earlier, osmosis is spontaneous flow of solvent molecules through semi-permeable membrane. This flow stops when osmotic pressure applied. Means it is the hydrostatic pressure which stops flow of solvent or osmosis. आता याचाच आपण उपयोग करून सलाइन वॉटर किंवा सॉल्टी वॉटर प्युरिफाय करू शकतो. कसं बघा, बाय रिव्हर्सिंग प्रोसेस ऑफ ऑस्मोसिस. आपण इथे एक डायग्राम कन्सिडर करूया म्हणजे क्लिअर होईल. इथं कंटेनर आहे विच इज सेपरेटेड बाय दिस सेमी परमिएबल मेम्ब्रेन. दिस इज सेमी परमिएबल मेम्ब्रेन. Here there is saline or salty water. Salty water. Okay. Here we have to apply pressure by using piston. Pressure, this pressure must be greater than, it must be greater than osmotic pressure. Here pressure applied must be greater than osmotic pressure. आणि याच्यामुळे काय होणार आहे तर सॉल्व्हंट मोलेक्युलचा फ्लो सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून होणार आहे फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन टू लोअर. बघा आता सॉल्व्हंटचे मोलेक्युल या कंपार्टमेंट मध्ये यायला सुरू होतील आणि आपल्याला आता इथं मिळणारे जे सॉल्व्हंट आहे ते प्युअर असणार आहे, प्युअर सॉल्व्हंट.
दिस प्रोसेस इज टोटली अपोजिट ऑफ ऑस्मॉसिस. बघा ऑस्मॉसिस मध्ये काय होत होतं तर सेमी परमिएबल मेम्ब्रेनच्या थ्रू सॉल्व्हंट मॉलिक्यूल हे सोल्युशन कडे ट्रॅव्हल करत होते. बट बाय अप्लाइंग pressure greater than osmotic pressure, the flow of solvent molecule is reversed. इथं सॉल्व्हंट मॉलिक्यूलचा फ्लो हा रिव्हर्स झालाय कारण आपण ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा जास्त अप्लाय केले आणि त्यामुळं सोल्युशन मधून सॉल्व्हंट मॉलिक्यूल हे दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये म्हणजे प्युअर सॉल्व्हंटच्या कंपार्टमेंट मध्ये येत आहे. अँड धिस इज नोन ॲज रिव्हर्स ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिसच्या बरोबर अपोजिट असणारी प्रोसेस आहे विच इज नोन ॲज रिव्हर्स ऑस्मॉसिस. RO असं ह्याचा शॉर्ट फॉर्म आहे. बऱ्याचशा फिल्टरमध्ये हे टेक्निक वापरलं जातं सॉल्ट काढून टाकण्यासाठी. RO असं म्हटलं जातं त्याला. तर हे टेक्निक वापरून आपण सलाईन वॉटर किंवा सॉल्टी वॉटर फ्रेश बनवू शकतो किंवा प्युअर सॉल्व्हंट फॉर्म मध्ये आणू शकतो. दिस इज रिव्हर्स ऑस्मॉसिस.